बांधवांनो नमस्कार। आम्ही आज इथं जे आहे ते CRA टेक्नॉलॉजी अर्थात क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करून फळबाग कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे किंवा फळबाग लागवड करताना झाडं कशा पद्धतीने आपण CRA पद्धतीने लागवड केली पाहिजे त्याचं जे आहे ते प्रात्यक्षिक प्रशिक्षण आपण दाखवतोय। तर सर्वप्रथम जे काही आपलं जो काही ठराविक जो काही खड्डा आहे म्हणजे 2x2 किंवा 3x3चा जो आहे तो खड्डा आपण जे आहे ते घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर हा खड्डा घेतल्याच्या नंतर त्याची जी काही खोली आहे तर 3 फुटापर्यंत किंवा 2 फुटापर्यंत जे आहे ते आपण जी काही खोली घेतलेली आहे तर ह्या खड्ड्यामध्ये जे आहे ते आपण इथं जशा पद्धतीनं 3 इंची पाईप लावलेले आहेत तर अशा पद्धतीनं किमान 3 इंची जे आहे ते पाईप 4 कोपऱ्यामध्ये जे आहे ते आपल्याला लावायचे आहेत आणि त्यांची उंची जी आहे ते किमान 2.5 ते 3 फूट जे आहे ते असणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीनं हे पाईप लावल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते गांडूळ खत किंवा चांगलं कुजलेलं जे आहे ते चाळून घेतलेलं जे काही शेणखत आहे किंवा कंपोस्ट खत आहे किंवा सिटी कंपोस्ट आहे तर हे आपल्याला घ्यायचं आहे। आणि हे जे पाईप आहे तर हे अर्धा फुटापर्यंत जे आहे ते गांडूळ खतानं जे आहे ते आपल्याला हे भरून घ्यायचं आहे। तर आता आमच्याकडे जे आहे ते चांगलं कुजलेलं शेणखत आहे चाळून घेतलेलं तर ते आम्ही ह्याच्यामध्ये ह्या पाईपमध्ये जे आहे ते भरून घेतोय। तर हे भरून घेत असताना अर्धा फुटापर्यंत जे आहे ते आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि हे 4 पाईपामध्ये जे ते आपल्याला घ्यायचं आहे। वाळू घ्या आता एक कॉलम पूर्ण करू आपण समोर। तर हे आपण खत भरल्याच्या नंतर जे आहे अशा पद्धतीनं नंतर जे काही आहे तर वर जे आहे ते आपल्याला वाळू जे आहे ते आपल्याला या पाईप मध्ये जे आहे ते भरायची आहे। हे वाळू आपल्याला जमीन लेवल पर्यंत येईपर्यंत जे आहे ते अशा पद्धतीने भरायची आहे। ते झाल्यानंतर ह्याच्यात एक भरा त्याच्यामध्ये अशी भरडी वाळू जरी असली तरी चालते त्याच्यामध्ये थोडेसे दगड जरी असतील तरी चालते। बरोबर आहे। तर हे अशा पद्धतीने सगळे कॉलम आपण भरल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला झाड जे आहे ते इथं लावून घ्यायचं आहे। थोडं पॉज करत बाजूला पॉज करत घ्यायचंय की आता आपण जे काही हे वाळू भरून घेतलेली आहे आणि हे आता ह्या पाईपामध्ये एक प्रकारचा कॉलम तयार झाला। कॉलम म्हणजे कसा तर खाली अर्धा फुटापर्यंत आपण काय भरून घेतलेलं आहे शेणखत चांगलं कुजलेलं किंवा गांडूळ खत तर ते मुळांच्या कार्यकक्षेमध्ये ते राहणार आहे। तिथं जे आहे ते पाणी धारण क्षमता ते तिथं गांडूळ खत वापरल्यामुळे जे आहे ते तिथं होणार आहे। आणि दुसरा विषय आता हा वरचा जो काही कॉलम झाला तो कशाचा झालेला आहे तर तो रेतीचा झालेला आहे। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाणी जर आपण दिलं तर ह्या रेतीतून जास्त लवकर खाली जाईल का ह्या मातीमध्ये जाईल लवकर जाईल खाली जाईल रेतीतून बरोबर ना। तर हा कॉलम तयार केल्यामुळे काय होणार आहे ड्रीपची जी काही नळी तुम्ही लावणार आहे तिथं तर त्या ड्रीपची नळी ह्या कॉलम वर राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपण ड्रीपची ऍडजस्टमेंट करायची आहे।